Oh
मणे रामेश्वर भट्टद्विजा मणे रामेश्वर भट्टद्विजा तुका विष्णू नोहे तुझा धन्य तुको वासमर्थ जेने केला पुरुषार्थ विठ्ठल हास्यं विठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरीशं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये
भक्तराज चतुष्टकम् नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा झालो हृदयी संपुष्टी उदो बोला उदो बोला स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्ते दिये तवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नुमा श्री गुरु सारिखा हस्तपाठी राखा
राखा असता पाठी राखा तुकाराम 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 नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ विठ्ठल प्राप्त समय कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण पारंगत असणारे रामेश्वर शास्त्री हे या अभंगातून तुम्हा मला तुकोबरायांचा परिचय करून देत आहेत नाही बाबा. मग कोण रामेश्वर शास्त्री? रामेश्वर शास्त्री आणि तुकोबरायांचं काय नातं आहे हो? काय नातं आहे? तुकोबराय रामेश्वर शास्त्रींचे भाऊ लागतात का हो? आजी भाऊ लागतात का? चुलते लागतात का? मग कोणी नातलग लागतात का? तर नाही. असं म्हणतात तुकोबरायांचे एक वेळेचे रामेश्वर शास्त्री हे कट्टर वैरी होते विठ्ठल. ज्या व्यक्तीकडे तुम्हा आम्हाला जायचंय ना त्याचा परिचय आपल्याला असणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीकडे तुम्हा आम्हाला जायचंय त्या व्यक्तीचा परिचय तुम्हाला आणि आम्हाला असला पाहिजे. जरा समजा आपल्याला एखाद्या पाहुण्याकडे जायचंय पण त्यांची फक्त तोंड ओळख आहे. त्यांचं नाव माहित नाही, गाव माहिती नाही, पत्ता माहित नाही, काहीच माहित नाही. पण त्या पाहुण्याच्या घरी जायचंय. अण्णा किती दिवस लागतील पाहुण्याच्या घरी जायला? आयुष्य संपून जाईल पण पाहुण्याच्या घरी जाणार नाही. का जाणार नाही? तर त्यांचा परिचय आपल्याला माहिती नाही म्हणून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि त्याचप्रमाणे रामेश्वर शास्त्री या अभंगातून तुम्हा आम्हाला तुकोबरायांचा परिचय करून देतात विठ्ठल. रामेश्वर शास्त्री वर्णन करतायत तुकोबरायांचं. वर्णन करणं वेगळं आणि वरण करणं वेगळं. वरण तर कोणी करतं. वरण घरातली सुगरण असो नाहीतर कोणीही असो वरण कोणीही करतं. वरण करण्यात काय नवल गोष्ट नाही का? वरण कोणीही करू शकतं पण वर्णन करणं जरा कठीण आहे. बघा जो वर्णन करतोय त्याचा अधिकार तेवढा असला पाहिजे आणि ज्याचं वर्णन करायचंय त्याचा सुद्धा अधिकार तेवढा असला पाहिजे विठ्ठल. रामेश्वर शास्त्री परिचय करून देतात तुकोबरायांचा. रामेश्वर शास्त्री म्हणतात तुकाराम तुकाराम म्हटल्यानं काय होतं तर उत्तर देतात उत्तरार्धामध्ये नाम घेता कापेयम. जर तुकाराम तुकाराम तुम्ही आम्ही म्हटलं तर त्या यमाला सुद्धा थरकाप फुटावा माय बापा हो. मग लोकांनी प्रश्न केला का हो रामेश्वर शास्त्री तुम्ही म्हणता तुकाराम तुकाराम म्हटल्यानं त्या यमाला सुद्धा थरकाप फुटावा मग याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? मग रामेश्वर शास्त्री म्हणतात नक्कीच पुरावा आहे अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तुकाराम तुकाराम म्हटल्यानं ते यमानं सुद्धा कापावं म्हणून तुकोबरायांना रामेश्वर शास्त्री धन्यता देतायत माय बापा हो. आणि मग तुम्ही आम्ही पुन्हा प्रश्न केला का हो रामेश्वर शास्त्री तुम्ही म्हणताय तुकाराम तुकाराम म्हटल्यानं त्या यमानं सुद्धा कापावं मग तुम्ही आम्हाला त्या तुकोबरायांचं एखाद्या पुरुषार्थाचं उदाहरण सांगा. त्यावेळेस रामेश्वर शास्त्री अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात जळी दगडा सहित वया तारी येल्या जैशाला या. आणि म्हणून रामेश्वर शास्त्री तुकोबरायांना धन्यता देतात. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. आणि म्हणून रामेश्वर शास्त्री अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये म्हणतात म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नोहे दुजा. म्हणजे रामेश्वर शास्त्री म्हणतात तुकोबराय आणि भगवान विष्णू हे दोघही वेगळे नसून ते एकच आहे. म्हणून रामेश्वर शास्त्री म्हणतात धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. असा साध्या सरळ सोप्या भाषेतील मतीत भावार्थ मी तुम्हा सर्व मायबापांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला विठ्ठल. बघा कोणत्याही गावामध्ये सप्त्याचं आयोजन करणं नियोजन करणं कीर्तन ठेवणं ही एक आनंदाची गोष्ट असते मायबापा हो. जोपर्यंत आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह असतो ना तोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये आनंद निर्माण होतो. जो रोज होणारा हरिपाठ आहे नवे नवे तर जे कीर्तनातून नवीन नवीन संतांचे अभंग तुमच्या
आमच्या समोर मांडले जातात, नवीन नवीन अभंग ठेवले जातात. त्याचप्रमाणे जे गायक गायन करतात ते आपल्या कानावरती पडतात, ते आपल्या कानांना हवं हवंसं वाटतं. मायबापांनो, जो आनंद या मंडपामध्ये आहे ना, धर्म मंडपामध्ये आहे ना, तो आपण जर पैशानेही विकत घ्यायला गेलं तरी मिळू शकत नाही. एवढं सुख या ठिकाणी. म्हणून तुकोबाराय म्हणतात, विठ्ठल तुकोबाराय म्हणतात, नाही या आनंदाशी जोडा. बघा, या आनंदाची तुलना आपण कुठेच करू शकत नाही मायबापा हो. जोपर्यंत आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह असतो ना, तोपर्यंत आपलं अंतःकरण अगदी आनंदी असतं. रोज जे नवीन नवीन कीर्तनकार येतात, त्यांच्या रसाळ वाणीतून जे आपल्या कानावरती जे शब्द पडतात ते आपल्या कानांना अगदी हवे हवेसे वाटतात. आपल्या कानांना अगदी ऐकावंसं वाटतं, ते हवं हवंसं वाटतं. म्हणून भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा तुमच्या आमच्या हृदयामध्ये प्रगट होतो आणि म्हणून तुमच्या आमच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण होतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुम्ही आम्ही भक्तीच्या मार्गाला लागतो विठ्ठल. बघा, आजची सेवा केवळ निमित्ताने आहे हे तुम्हा आम्हा सर्वांना ज्ञात आहे, ठाऊक आहे. परंतु अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य. या अनुषंगाने अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि वर्ष तिसरे आणि तिसऱ्या वर्षातील ही तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा मला माझ्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने, आई वडिलांच्या पुण्याने पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने मला आपल्या सप्ताह कमिटीचे संयोजक, आयोजक, नियोजक, त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण वणी ग्रामस्थ यांच्या मार्फत मला तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. त्यामुळे मी आपल्या वणीचे संपूर्ण ग्रामस्थ, सप्ताह कमिटीचे आयोजक, नियोजक, संयोजक त्यांचे सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे ज्यांची गोड अशी मृदंगाची साथ मला लाभत आहे, आपले प्रदीप महाराज पिंगळ यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे ज्यांची गायनाची मला गोड अशी साथ लाभत आहे, आपले नवनाथ बाबा, त्याचप्रमाणे अमोल महाराज, तेही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे आमच्या परिवारावरती नितांत प्रेम असणारे आमचे योगेश बाबा, तेही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे आपले मयूर दादाही या ठिकाणी आहेत, त्यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे जे मला पेटीला साथ देत आहेत आपले विशाल दादा, त्यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि आज या ठिकाणी आमचे गुरुवर्यही या ठिकाणी उपस्थित आहेत, बाबांचेही मी धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे संपत अण्णा घडवजे असतील, त्यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आपले महाले अण्णा, त्यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आप्पांचेही धन्यवाद व्यक्त करते. भाटी बाबांचेही मी धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे दोन्ही जोगदार काकांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे ज्यांची कीर्तन सेवा काल आपण श्रवण केली, आपल्या स्नेहलताई या ठिकाणी विना घेऊन उभे आहेत, त्यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम वाले दादा, त्यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि आपले बिलवाडी भजनी मंडळ, त्यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे येथे उपस्थित असलेले सर्व पंचक्रोशीतील भजनी मंडळ आणि त्याचप्रमाणे माझ्या सर्व श्रोतू मायबापांच्या चरणी नतमस्तक होते आणि कीर्तनाला प्रारंभ करते. मस्तक हे यमाचा आणि आपला काही संबंध आहे का? काही संबंध आहे का? थोडं लांबून जरी बोललो ना तरी आवाज गेला पाहिजे असं.
मग बघा, जर आपण रस्त्याने चाललोय आणि एखाद्या अनोळखी व्यक्तीनं जर तुम्हा आम्हाला हात दिला, जर ती व्यक्ती अनोळखी आहे, त्या व्यक्तीनं आपल्याला हात दिला, आपण गाडीवर बसून घेतो का? नाही बसून घेत. पण त्याच ठिकाणी ओळखीची व्यक्ती असली तर तिनं हात जरी नाही दिला तरी आपण तिला बसून घेतो. त्याचप्रमाणे त्या यमाचा आणि आपला सुद्धा काहीतरी संबंध आहे माय बाप्पा, म्हणून तो सुद्धा आपल्याला घ्यायला येतो. असाच येत नाही. त्याचा आणि आपला संबंध आहे म्हणून तो आपल्याला घ्यायला येतो, नाहीतर आला नसता. आणि येतोय तेच बरे, येतोय तेच बरे, नाहीतर आज सृष्टीवरती जागा सुद्धा नसती राहिली, नाही का? येतो तेच बरे, निदान आपण त्याला तरी घाबरतो, नाहीतर माणसं आज कशालाच घाबरत नाही, मृत्यूला सोडून. तो येतोय तेच बरे. मग ज्ञानोत्तर आहे हरिपाठामध्ये सांगतात त्या यमाचा आणि यमाचा पाहुणा प्रमाणे होय, यमाचा हरिपाठ केला पाहिजे. या प्राण्यानं हरिपाठ केला पाहिजे. सप्ताह सुरू होऊन 3 दिवस झाले. म्हणजे किती हरिपाठ झाले आतापर्यंत? 3 झाले. कोण कोण होतं? कोण कोण होतं? सगळे होते? मीच नव्हते वाटतं. कोणीच नव्हतं. फक्त बिलवाडी भजनी मंडळ आणि आपले नवनाथ बाबा, अमोल बाबा आणि पिंगळे बाबा आणि आमचे घडोजे अण्णा आणि आमचं भजनी मंडळ, नाही का? बाकी कोणीच नव्हतं. या करा. पवित्राची होय देह, पवित्राची होय आपण हरिपाठाला आलं पाहिजे माय बापा. हो, मला एक सांगा, काला झाला आणि त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही घडोजे अण्णांकडे आले आणि अण्णांना म्हटले, अण्णा आज असं वाटतंय की आजच्या दिवस हरिपाठ झाला पाहिजे. कोणीही आलं आणि अण्णांना म्हटलं, अण्णा आजच्या दिवस हरिपाठ झाला पाहिजे. या सगळ्या गुणीजन मंडळींना या ठिकाणी थांबवून घ्या. अण्णा तरी घेतील आणि हे तरी थांबतील? नाही थांबणार. मग हे कधी होऊ शकतं? फक्त या 7च दिवसांमध्ये होऊ शकतं. मग तुम्ही आम्ही आलं पाहिजे का नाही? मग उद्यापासून कोण कोण येणार? पालथ्या घड्यावर विठ्ठल बघा, ज्याप्रमाणे आपला छोटासा मोबाईल भलेही तो लाखाचा जरी असला तरी त्याला 24 तासांपैकी 2 तास तरी, किमान 2 तास तरी चार्जिंगला लावलं पाहिजे. मग या मोबाईलला 365 दिवसांपैकी किती तास चार्जिंगला लावलं पाहिजे? हो, किती
किती तास? 365 दिवस लावा असं मी म्हणणार नाही, पण किमान 7 दिवस तरी या मोबाईलला चार्जिंगला लावलं पाहिजे महाराज. काय आहे ना, जर छोट्याशा मोबाईलला जर मोबाईल चार्जिंगची गरज पडत असेल तर याला सुद्धा काहीतरी तर चार्जिंगची गरज पडत असेल ना. मग या मोबाईलची चार्जिंग जर कुठे होऊ शकत असेल ती फक्त आणि फक्त याच ठिकाणी होऊ शकते. विठ्ठल ज्याच्याकडे गेल्या जन्माचं पुण्य असावं लागतं. मग एका जन्माचं पुण्य असलं तर होईल का हो? 2 जन्मांचं पुण्य असलं तर होईल का हो? तर महाराज म्हणतात आम्ही जन्मोजन्मी पुण्य केलं तेव्हा त्या भगवान तेव्हा या विठ्ठले कृपा केली हो. तेव्हा या विठ्ठले कृपा केली हो. तेव्हा या विठ्ठले कृपा केली हो. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तेव्हा या विठ्ठले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले तेव्हा या विठ्ठले तेव्हा या विठ्ठले जन्मोजन्मी पुण्य केलं तेव्हा त्या भगवान परमात्म्यानं तुमच्या आमच्यावर कृपा केली. कोणती गौत कृपा केली? सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडते. गौत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडते. गौत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडते. म्हणून विठ्ठले आवडते. म्हणून विठ्ठले आवडते. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडते. म्हणून विठ्ठले आवडते. म्हणून विठ्ठले परमात्म्यानं तुमच्या आमच्यावर कृपा केली. कोणती कृपा केली? तर या धर्म मंडपामध्ये बसण्याची कृपा त्या भगवान परमात्म्यानं तुमच्या आमच्यावर केली. कारण एक सांगते बघा, बॅनर सगळीकडे लागलेत, पत्रिका सगळ्यांना गेल्यात, पण सगळेच या ठिकाणी उपस्थिती असं नाही. ज्याचं पुण्य आहे, ज्याचं भाग्य आहे तो या ठिकाणी श्रवण करतोय.
कीर्तन श्रवण करतोय. बाई ज्याचं पुण्य नाही, ज्याचं भाग्य नाही ना माय बापा हो, तो घरी ब्लँकेट घेऊन झोपलाय. ज्याचं पुण्य आहे तो या ठिकाणी कीर्तन श्रवण करतोय. ज्याचं पुण्य नाही तो मात्र घरी टीव्ही बघत बसलाय. तुमचं आमचं पुण्य आहे म्हणून तुम्ही आम्ही आज या धर्म मंडपामध्ये बसलोय. विठ्ठल मग या प्राण्यानं नामस्मरण केलं पाहिजे. मग एवढंच हरिपाठ आणि नामस्मरण केलं म्हणजे झालं का हो? तर नाही माय बापा हो. मग या प्राण्यानं गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे. एकादशीचं व्रत केलं पाहिजे. नवे तर वारी केली पाहिजे. मग ती पंढरीची असो किंवा संतांची असो, वारी केली पाहिजे. मग वारीला जायचं, मग इकडं तिकडं ढेकळं पाहत बसायचं. वारीला जायचं म्हणजे इकडं तिकडं पाहत बसायचं नाही. कोणी काय लावलं, टमाट्याची लागवड केली, किती बाग आहे पाहायचं नाही. काय करायचं? नामस्मरण करायचं. नाही तर आपलं कसं आहे बघा, जो रथ चालतो ना बाबा, त्याच्या पुढचे जे असतात ना पताका तुळशी घेऊन, ते अगदी 4Gच्या रेंजने चालतात बरं. आणि जे रथाच्या पाठीमागचे असतात ना भजनी मंडळ, ते अगदी 5Gच्या रेंजने चालतात. आणि त्यांच्या पाठीमागचे 100-150 लोक 4Gच्या रेंजने असतात. आणि त्यांच्या मागचे जे 5-50 असतात ते यांच्यातही नाही आणि यांच्यातही नाही. कोणत्या दिंडीतले हेही कळत नाही का. मग ते फक्त काय करतात, याचं त्याचं कुटायचं. पण त्याच्या